मागच्या सेशनचे कोणाकोणाला काय काय लक्षात आहे म्हणजे मी काय उजळणी नाही घेणार आहे. पण आपण मागच्या वेळेला बघितलं होतं की मानसिक आरोग्य म्हणजे काय आणि ते का बिघडतं किंवा ते बिघडू नाही याच्यासाठी आपण साधारण जनरल रोजच्या आयुष्यामध्ये काय काय करायला पाहिजे. त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण गेल्या वेळेस पाहिलं होतं, फक्त कन्सेप्ट बघितली होती आपण. आता आपण त्याचं प्रत्यक्ष हे बघणार आहोत की मेंटल हेल्थ आपल्याला जर सुधारायची असेल, जी सगळ्यांना सुधारायची असते, फक्त त्याचे मार्ग माहिती नसतात. त्यावेळेला आपण ते सुधारायचा प्रयत्न करत असतो, फक्त शास्त्रीय दृष्टिकोन त्याचा आपल्याला माहिती नसतो. तर तो माहिती व्हावा म्हणून आपण आता त्याचे मार्ग बघूया की कोणत्या मार्गाने आपण मानसिक आरोग्य सुधारू शकतो. त्यातलं पहिलं असं असतं की प्लॅन आहे. हा तिसराच आहे ना, बरोबर? प्लॅन आहे असं म्हटलेलं आहे की कुठलीही गोष्ट करायची असेल तर आत्ताच मी मीनाताईची बोलताना म्हणेन की मी कित्येक वर्ष गेले नाही, पण तरी सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला जाताना त्याचा आधी प्लॅन करावा लागतो आपल्याला की आपण काय करणार आहोत, किती वेळ बोलायचे, कुठले कुठले पॉईंट आपल्याला घ्यायचे, ते किती प्रमाणात एलॅबोरेट करायचे, त्या गोष्टी लक्षात घेतल्या. आपला जर प्लॅन डोक्यामध्ये तयार असेल तर आपल्याला खूप कमी पद्धतीने त्याचं टेन्शन येईल. तर प्लॅनच नसेल आणि उभं राहिलो आणि डायरेक्ट बोलायला लागलो तर त्यावेळेला त्याचं जास्त ताण आपल्याला जाणवतो आणि मग पटकन आपल्याला आपले पॉईंट्स आठवत नाही आणि काही वेळेला गोंधळ होण्याची शक्यता असते. त्याच्यामध्ये असं आहे की सेल्फ इम्प्लिमेंट स्टार्ट विथ प्लॅन. आपली स्वतःची प्रगती जर हवी असेल तर तो फक्त वर्कशॉपचा किंवा फक्त लेक्चरसाठीचा प्लॅन असं नाही. आपल्या दिवसभराचा सुद्धा प्लॅन आपण केला. आता आम्ही टाइम मॅनेजमेंटचं जेव्हा घेतो त्यावेळेला टाइम मॅनेजमेंटमध्ये प्लॅनच खूप महत्वाचा असतो की कितीतरी गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला प्लॅन कराव्या लागतात. त्या कशा करायच्या? तर सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा अंथरुणातच असतो त्यावेळेला जनरल असं काही हा इतक्या वेळात इतक्या वेळात असा प्लॅन करायचा नाही. पण आपण उठल्यानंतर साधारण आपल्याला माहिती असतं की आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला काय काय करायचं. मग ते किती काय काय आता झोपतानाही आपण असं सांगून झोपू शकतो की उद्या मला उठायचंय, माझं रोजचं रुटीन आहे, पण ही कामं मला जास्तीची करायची. अशा पद्धतीने थोडा आपण सेल्फ प्लॅन जर केला तर आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने आपलं सगळं प्लॅन पूर्ण करण्यासाठी त्याची मदत मिळेल. जर काहीच आपण केलं नाही आणि आपण वेग सगळं काही कन्फ्यूज सगळं असलं, आपल्यामध्ये खूप गोंधळ असला मनाचा की नेमकं काय करायचं. बघा, साधारण तुम्ही सगळ्या सकाळी लवकर उठून ऑफिसला येतात त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये किमान स्वयंपाकाचा तरी प्लॅन रात्री झोपताना असतो, म्हणजे असायला पाहिजे बरं की काय करायचं उद्या काय. म्हणजे सकाळी उठल्यापासून त्याचा विचार करण्यापासून जर वेळ घालवला तर आणखी वेळ जातो. त्यामुळे हा एक प्लॅन जर आपला असेल तर सेल्फ इम्प्रुव्हमेंट खूप लवकर होतो. त्याच्यानंतरचा आहे की सेल्फ गोल. तर गोल म्हणजे काय? गोल म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला काही फार मोठं उद्दिष्ट आणि हे असायला लागतं असं नाही, पण आपण छोटी छोटी उद्दिष्ट पार करत असतो गोल पर्यंत जाण्यासाठी. आता तुम्हाला ध्येय आणि उद्दिष्ट याच्यातला फरक माहितीये का? ध्येय म्हणजे काय आणि उद्दिष्ट म्हणजे काय? गोल म्हणजे ध्येय आणि उद्दिष्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह. तर ऑब्जेक्टिव्ह ही गोल पर्यंत जाण्यासाठी आपल्याला पूर्ण करावी लागते. ज्या वेळेला तुम्ही एखादं मोठं गोल काहीतरी समोर ठेवता, आता रोजच्या आयुष्यात जर गोल म्हणलं तर सकाळी उठून वेळेवरती आपल्याला ऑफिसला जाणं हे एक साधं गोल आहे. त्याच्यासाठी आपल्याला सकाळपासून छोटी छोटी अनेक उद्दिष्ट पूर्ण करावी लागतात. कुठल्याही गोल पर्यंत पोहोचायचं असेल तर बारीक बारीक उद्दिष्ट पूर्ण करावी लागतात आणि ती पूर्ण करण्याकरता म्हणून आपल्याला स्वतःचा प्लॅन काहीतरी असावा लागतो. तो जर प्लॅन असेल तर आपण अधिक चांगल्या प्रकारे ती उद्दिष्ट पूर्ण करू शकतो आणि आपल्याला मानसिक ताण जो आहे तो थोडा कमी प्रमाणात येईल. कारण मानसिक ताण कमी झाला तरच आपण आपल्या गोल पर्यंत जाण्याचा प्रवास आहे तो सुरळीतपणे करू शकतो. आपण जर टेन्शन मध्ये असू, आपल्याला जर म्हणजे आता खूप लोक म्हणतात आणि त्याचं कारण पण डॉक्टर आता हल्ली एक जसं असतं व्हायरल इन्फेक्शन हे जसं कारण असतं, काही नाही सापडलं तर व्हायरल इन्फेक्शन म्हणतात, तसं आता बायकांच्या बाबतीत सुद्धा मूड स्विंग्स होणं, वेडवाकडं काहीतरी विचार मनात येणं किंवा एकटेपणाचं एकटंच राहावंसं वाटणं किंवा खूप अशा गोष्टी असतात की ज्या इतरांना त्या सांगू शकत नाही. त्याचं एकच कारण म्हटलं जातं की मेनोपॉझल पिरियड चालू आहे म्हणून असं होतं. पण तो सगळा नॅचरल भाग आहे. त्याच्यामध्ये इतका त्रास सगळ्यांना होतोच असं नाही. तो कोणाला त्रास होतो तर ज्या व्यक्तींचं मानसिक आरोग्य थोडंसं डिस्टर्ब झालेलं असतं त्यांना ती जी सिक्रिशन्स किंवा ते जे चेंजेस होतात शरीरातले त्याचा त्रास होतो. आणि तो फक्त बायकांना होतो असं नाही. बायका आणि पुरुष दोघांच्याही मध्ये ठराविक एज नंतर मेनापॉज आणि एंड्रापॉज असे दोन हे येतात, काळ येतात
किंवा ज्याला आपण म्हणूया ती वेळ येते आणि त्यावेळेला पुरुषांचं सुद्धा मूड स्विंग होतात, बायकांचे सुद्धा होतात, पण बायका एकमेकांच्या मध्ये या विषयावर चर्चा करतात आणि त्यामुळे थोडंसं काही प्रमाणामध्ये ताण हलकाही होतो किंवा एखाद्याने जर आपली खूप महत्वाची गोष्ट किंवा खूपच त्रास होतोय, असं होते तसं होते सांगितलं तर कदाचित तो ताण वाढतो सुद्धा. त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या शरीराकडे मनाकडे जर बघितलं तर आपण आपली गोल जर एकदा नीट केली तर नीट म्हणजे आपण त्याची गोल ठरवली एकदा तर त्याच्याकडे जाण्याची उद्दिष्ट आपण योग्य प्रकारे पार पाडू शकतो. हे आपल्या हातात नाही, ही नॅचरल गोष्ट आहे की जी नॅचरली सुरू होते आणि नॅचरली त्याचा त्रास होतो, नॅचरली संपते आणि त्याचाही नॅचरली त्रास होतो. पण तो नॅचरल आहे असं म्हणून जर सोडून दिलं तर ते दुखणं नाही. पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा की ते दुखणं नाही, ते कुठलंही आजार पण नाहीये, ती तुमची मानसिक अवस्था असते की ह्या स्टेजमध्ये मला अमुक अमुक गोष्ट होणार, असं काही नाही, होतच असं काही नाही. पण थोडं जर होत असेल तर शरीरातल्या होणाऱ्या बदलांनुसार ते होतं, हे जर लक्षात घेतलं तर मानसिक ताण थोडासा कमी येतो. त्याच्यानंतरचा भाग ऍक्सेप्ट चॅलेंजेस. हे तर काय करणं म्हणजे सगळ्यांनाच लागतं, पुरुष काय बायका काय. चॅलेंजेस जर ऍक्सेप्ट करायची सवयच नसेल तर आपण खूप गोष्टी साठी मानसिक ताण येतो. साध्या साध्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला मानसिक ताण येतो. चॅलेंज म्हणजे फार मोठं चॅलेंज असतं असं काही नाही. आपलं आयुष्य हे चॅलेंजच आहे खरं म्हणजे आणि ते आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागतं. चांगल्या गोष्टी जर झाल्या तर आपण हुरळून जात नाही, खूप वाईट गोष्टी झाल्या तर त्यांनी पण खचून न जाता ते चॅलेंज म्हणून ऍक्सेप्ट केलं आपण तर आपण त्याच्यातनं योग्य पद्धतीने मार्ग काढू शकतो. मी मागच्या लेक्चरमध्येही म्हटलं होतं की कुठलं मानसिक स्टॅबिलिटी कोणीतरी तुमच्याकडे सांगत होतं की इमोशनल बॅलन्स असणं म्हणजे मानसिक आरोग्य. अगदी बरोबर आहे, पण इमोशनल बॅलन्स एस्टॅब्लिश कसा करायचा, तो स्थापन कसा करायचा, तो आपण सगळेच जण इमोशनली बॅलन्स असतोच. पण काही वेळेला असं होतं, काही एखादी प्रसंग असा घडतो किंवा एखादी घटना अशी घडते की त्याने आपला कायमस्वरूपी इमोशनल बॅलन्स डिस्टर्ब होतो आणि त्या पद्धतीची कोणतीही घटना समोर आली की आपण इमोशनली डिस्टर्ब होतो. चॅलेंजेस आपण ऍक्सेप्ट करायच्या मागे लागत नाही. रिस्क टेकिंग सुद्धा आपल्याकडे खूप कमी असतं. शक्यतो जे रेग्युलर चाललंय ते चालू देतात, कुठे रिस्क घ्यायची, कुठे डोक्याला त्रास असं म्हणतो, पण रिस्क टेकिंग हे सुद्धा एका ठराविक वयामध्ये खूप गरजेचं असतं. आता तर त्याला वयाचंही बंधन नाहीये, कुठल्याही वयामध्ये आपण कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊन चॅलेंज ऍक्सेप्ट करून आपण पुढे जाऊ शकतो. कारण आपल्या नशिबाने आता आपल्याला डिजिटल वर्ल्डशी सामना करायला लागतोय आणि त्याच्यामुळे आपण कितीही लांबच्या माणसाची सुद्धा एका सेकंदात 5 मिनिटाच्या आत त्याच्याशी कम्युनिकेशन करू शकतो. त्यामुळे हा जो भाग आहे हा आपल्याला लक्षात ठेवावा लागतो की कशा प्रकारे चॅलेंजेस ऍक्सेप्ट करायचे. लर्न समथिंग न्यू. मागच्या वेळेस तुम्ही म्हणला होता तसं की काहीतरी नवीन शिकायची आपल्याला उमेद पाहिजे कायम, की झाला आता काय माझं एवढं वय झालं, आता कोण मला शिकवणार, असं नाही. तुम्ही काहीतरी शिका नवीन, रोज नवीन काहीतरी तुम्ही काम करताय त्याच्यात काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करा. कारण तुमचा उत्साह आणि उमेद जर कायम राहायला हवी असेल तर लहान मुलाकडनं सुद्धा आपण काहीतरी शिकू शकतो. असं नाही की आपल्यापेक्षा लहान असणारा काहीच शिकू शकत नाही. आता तर अशी वेळ आली आहे की आमच्या वयाच्या आम्ही लहान मुलांकडनंच सगळं शिकतो. कम्प्युटरचं सगळं आम्हाला छोट्याच मुलांकडून शिकावं लागतं कारण त्यांना आमच्या आधी ते येतं. त्यामुळे सारखं नवीन शिकायच्या मागे लागा. म्हणजे अजून काही खूप आपण शिकलोय कम्प्युटरमध्ये, म्हणजे मी खूप शिकली अशातलं नाही, पण आपल्याला जे काही गरजेचं आहे तेवढं जरी आपण शिकलो तरी सुद्धा आपला मानसिक ताण कमी होईल. काही गोष्टी नॉर्मली आता हे सर सगळं करतायत, मला ह्याच्यातलं काही पार कळत नाही, पण निदान त्यांना सांगता आलं पाहिजे की मी हे केले, हे अमक्या अमक्या ठिकाणी आहे, ते तुम्ही कसं कॉपी कराल कसं घ्या. ह्या गोष्टींपुरतं तरी आपल्याला त्या वर्डचं नॉलेज आलं पाहिजे, ते करता आलं पाहिजे. तर तो एक आपल्याला चांगल्या पद्धतीने नवीन काहीतरी शिकल्याचं समाधान मिळतं. आणि आता इतकं बरं वाटतं की घरात समोर लॅपटॉप ठेवून लेक्चर घ्यायचं, मस्त मांडी घालून बसून शेजारी पाणी खूप छान आरामात लेक्चर घेता येतं. हे आता आम्हाला आवडायला लागलं. समोरच्याला किती कळतं हा खूप वेगळा भाग आहे, कारण ते बघतात की नाही, व्हिडिओ ऑन असतो की नाही, ह्या इथपासून सगळ्या गोष्टी असतात. पण आपल्याला कुठे उठून जावं लागत नाही, आपण घरात बसून लेक्चर घेतो. ही संकल्पना आम्हाला या वयामध्ये बरी वाटते. म्हणजे आम्ही सुद्धा काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न केला, मग आपल्याला कुठेही मानसिक ताण जाणवत नाही. शांतपणे निवांतपणे आपण ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करू शकतो. कारण आता सगळंच बदललंय.
म्हणजे आपण जर आपल्या वयाच्या नुसार विचार करायला लागलो तर आता आपण कुठेच फार ऍडजस्ट करू शकणार नाही. आत्ताच पद्धतीने विचार करून आपण ऍडजस्ट करायचा प्रयत्न केला तर आपल्याला ताण खूप कमी होतो. कंप्लेन करायची, स्टॉप कंप्लेनिंग म्हटलंय. काही लोकांची इतकी कंप्लेनिंग पर्सनॅलिटी असते की सारखं तक्रारीच करायची, हे असंच आहे, तसंच आहे, माझं हेल्थ दुखते, मला सकाळी उठल्यानंतर कधी फ्रेश, मी आज फ्रेश आहे, माझं मस्त झोप झाली, छान आहे, मला जामूपामू गोष्टी करायच्या आहेत असं म्हणून तुम्ही उठा. ते म्हणायचं म्हणजे तुम्ही मनातल्या मनात म्हणावा, आज माझी मस्त झोप झाली, आज मी उठल्या, आज उकडलं नाही, काही नाही, छान बाहेर गार होतं, बरं वाटतंय, सकाळी बाल्कनीचं दार उघडा, बाल्कनीत जा, 2 मिनिटं श्वास घ्या, छान वाटतं, फ्रेश वाटतं, पहाटेच्या वेळेला अगदी गार वातावरण असतं. हे जर तुम्ही कंप्लेंट करत राहिलात सतत, किती पाऊस, मी मागच्या वेळी सांगितलं होतं, किती पाऊस पडतोय, किती उकडतंय, अमकं होतंय, निसर्गाच्या विरुद्ध आपण नाहीच जाऊ शकत. पावसाळ्यात पाऊस रोज पडणार, पाऊस पडला म्हणून मी हे बुडवलं, पाऊस पडला म्हणून मी क्लासला आलेले, याच्या माझ्याकडे केसेस आहेत. पण पावसाळ्यात पाऊस पडणारच, रोजच पडणार असं गृहीत धरा, रोज पडतो असं नाही. तसं प्रत्येक निसर्गाने ठरवून दिलेले जे काही आपले ऋतू आहेत त्या त्या ऋतूमध्ये त्या त्या गोष्टी होणार, मग त्या आपल्याला ऍक्सेप्ट करण्याची गरज आहे. त्या जर तुम्ही शांतपणे ऍक्सेप्ट केल्या, कुठलीही कंप्लेंट न करता, तर तुमचं मानसिक आरोग्य कधीच डिस्टर्ब होणार नाही. ऍक्सेप्ट करा, जे काही आहे ते शांतपणे स्वीकारा आणि त्या पद्धतीने जर तुम्ही कंप्लेंट करायच्या कमी करा. पहिली गोष्ट, मला बसच मिळत नाही, खूप जणांच्या अशा तक्रारी असतात, 10ची अपॉइंटमेंट दिली तर 10ला ते घरातनं निघतात आणि मग फोन करतात, मॅडम ट्रॅफिक जॅम आहे. पण ट्रॅफिक जॅम असतो हे आपण गृहीत धरून तेवढं मार्जिन ठेवून आपण घरातनं निघावं. पहिली गोष्ट महत्वाची पर्सनॅलिटी काय आहे तर वेळ पाळायला शिकलं पाहिजे. 10ला बोलवले तर तुम्ही 10 मिनिटं आधी जाऊन बसायचे, कारण समोरचा तुमच्या वेळेनुसार वागणारा नसतो, तुम्हाला समोरच्याच्या वेळेनुसार वागायचं असतं, असं आपण गृहीत धरायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने कंप्लेंट न करता सकाळी 7ला बोलवलं तरी 6:30 वाजता घरातनं बाहेर पडून वेळ पाळायला शिकवलं. ते जर तुम्ही केलं तर पर्सनॅलिटीतल्या निम्म्या गोष्टी तुम्हाला सॉल्व्ह करायला मदत होते. आपण सकाळी उठून आपलं रुटीन वेळेवर सुरू केलं, समजा ठीक आहे, मी म्हणत नाही मी अगदी तुम्ही 4 वाजता उठा असं, पण 6 वाजता जर तुम्ही उठला तर तुमचं बरंचसं दिवसभराचं जे रुटीन आहे ते तुम्हाला मॅनेज करायला खूप मदत होते. लवकर दिवस सुरू केला की तुमच्या सगळ्या गोष्टी टाइमच्या नुसार, वेळेच्या नुसार, प्लॅन केलेल्यानुसार व्यवस्थित होतात आणि मग तुम्हाला ते असं जाणवतं की अरे आपल्याला बराच वेळ रिकामा मिळतोय. लवकर उठलं आणि आपण रुटीन एस्टॅब्लिश केलं, आपलं सगळं मेंटेन केलं तर आपल्याला वेळ मिळतो आणि कंप्लेंट करायची वेळ येत नाही. कंप्लेंट का करावे लागतात त्याचा आपणच कारण शोधली पाहिजे, आपण त्याचा विचार करायला पाहिजे की आपल्याला हे का नाही. आता काही गोष्टी आपण एकदाच बाहेर पडत असतो आज संध्याकाळच्या वेळेला, तर दिवसभरात काय काय हवंय आपल्याला, बाहेर काय आणायचंय त्याची छोटीशी यादी करा, लक्षात राहणार असेल तर प्रश्न नाही, नाहीतर लिहून ठेवा, एकदाच बाहेर पडा, एकदाच ते सगळं घेऊन या. कंप्लेंट करण्यात काही पॉइंट आहे ना की मला हे जमत नाहीये, ट्रॅफिकच जॅम आहे, अमकच आहे, तर हे न करता, कंप्लेंट न करता जर आपण आपल्या पद्धतीने वेळेचं नियोजन केलं आणि प्लॅन केले तर आपण त्याच्यातनं मार्ग काढू शकतो आणि मग आपल्याला कुठल्याही पद्धतीने मानसिक ताण येत नाही. त्याच्यात पुढचा पॉइंट आहे तो प्रॅक्टिस माइंडफुलनेस. याचा फक्त मी अर्थ सांगते की प्रॅक्टिस कशी करायची हे मी नंतरच्या सेशनला सांगणार आहे, कारण माइंडफुलनेस आणि मॅनिफेस्टेशन ही 2 टेक्निक अशी आहेत की ज्यांनी आपलं मानसिक आरोग्य खूप चांगलं होतं. पण ते प्रत्यक्ष टेक्निक नंतर सांगेल. माइंडफुलनेस मी थोडक्यात एक गोष्ट लक्षात घ्या की प्रेझेंट सिच्युएशन मध्ये जगायला शिका. आजची सिच्युएशन काय आहे, मी आत्ता काय करतेय याचा मी आनंद शोधणार. मग तो किती वेळ असेल, 1 तास असेल, 2 तास असेल, 15 मिनिटं असेल. सिनेमाला गेलात की शांतपणे सिनेमा बघा, घरचा विचार करू नका. जी प्रेझेंट सिच्युएशन आहे त्याच्यातनं मिळणारा आनंद उपभोगायला शिकला तर माइंडफुलनेसचं टेक्निक तुम्ही चांगलं वापरू शकता. आपल्याला मानसिक ताण येण्याचं महत्वाचं कारण म्हणजे आपण भविष्याचा खूप विचार करतो आणि पास्टचा पण खूप विचार करतो. भूतकाळाचाही फार विचार करायचा नाही आणि भविष्य काळात काय होईल याची फार काळजी करायची नाही. आजचा दिवस, आजचा क्षण आनंदात घालवायचा. हे अनेक ठिकाणी तुम्ही वाचलं असेल, अनेक जण सांगतात किंवा आपण आता व्हॉट्सअपवर इतक्या जीवन कसं जगायचं त्याच्या आदर्श खूप गोष्टी येतात व्हॉट्सअपवरती, पण त्या जितक्या व्हॉट्सअपवर पाठवणं किंवा फॉरवर्ड करणं सोपं असतं तितकं जगणं सोपं नसतं.
अध्यात्म जसं वाचणं आणि सांगणं खूप सोपं असतं, अध्यात्म जगायला फार मोठी हिंमत लागते. आणि ते जगण्यासाठी आपल्याला अनेक टेक्निक्स वापरावी लागतात. आपण पुष्कळ गीतेतली तत्वज्ञान वगैरे आपल्या आता व्हॉट्सअपवर खूप येतं असलं काय काय, म्हणजे ते सगळं एकत्र केलं तर त्याचं कंपाईल करून एक पुस्तक लिहिलं. एवढ्या हल्ली आयुष्य कसं जगावं, आदर्शवादी आयुष्य कसं असावं, लोकांची काळजी कशी करावी, लोकांचा मनाचा विचार कसा करावा, त्याच्यावर खूप पोस्ट येतात. पण त्याच्यात सर्वात महत्वाचं काय असतं तर आपण ते किती इम्प्लिमेंट करतोय, आपण त्याचा आपल्या आयुष्यात किती वापर करतो. सगळंच काही आपल्याला आपल्या आयुष्यात वापरता येत नाही, पण जे काही वापरता येतं ते जर आपण माइंडफुलनेसनी वापरलं, प्रेझेंट सिच्युएशन मध्ये मला आता हे वापरायचंय आणि याचा मला उपयोग होणार, ज्याने माझं मानसिक आरोग्य चांगलं राहणार आहे, माझा ताण एकदम कमी होणार आहे, ते जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला जास्त त्याचा उपयोग होतो. हॅव अ गुड लाफ. हे तर आता लाफ्टर क्लब वगैरे आपण बघतो खूप असतात, हास्य क्लब. मला आयुष्यात कधी हास्य क्लबची गरज लागली नाही, लागणार नाही असं मला वाटतं. कारण मुळात उगाच हा हा करून हसणं म्हणजे आपल्याला ती ट्रीटमेंट असते असं नाही, पण एकूणच आपण हसतमुख असावं काही असलं तरी. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की पेन जरी असलं ना शरीरात, म्हणजे असं एक सायंटिफिकली असं म्हटलं जातं की तुम्हाला जर पेन असेल कुठल्या शरीरातल्या भागाला किंवा कुठे काय डोकं दुखतंय, अंग दुखतंय, काहीतरी होतं, या हवेमध्ये खूप गोष्टी होऊ शकतात. तर असं वाटतं की एन्डॉर्फिन नावाचा जो आपला घटक असतो शरीरामध्ये, तो पेनमुळे रिलीज होतो परत. आणि तुम्ही ती पेन तितकी ऍक्सेप्ट कराल की ठीक आहे माझं दुखतंय, दुखू दे, असं म्हणून तुम्ही जर ती स्वीकारली तर ते एन्डॉर्फिन हे ऍज गुड ऍज अ नॅचरल पेन किलर असतं. तुम्ही जसं ते स्वीकारलं, म्हणजे मी चालत नाही कारण माझे पाय दुखत आहेत असं म्हटलं की पाय दुखणारच. मी थोडं चालते, मी जर 1 किलोमीटर चालत असेल तर मी थोडं चालते, मग मी रिक्षा करेन. असं जर केलं तर त्या दुखणाऱ्या पायांना किंवा दुखणाऱ्या अवयवाला थोडंसं स्टिम्युलेशन दिलं ते एन्डॉर्फिन निर्माण होतं आणि नॅचरल पेन किलर असतं. कदाचित तुम्ही चालल्यानंतर तुम्हाला हलकंही वाटतं, दुखणं कमी पण होतं. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की मानसिकदृष्ट्या कधीच कुठल्याच कंप्लेंट न करता आपल्याला प्रत्येक ठिकाणी हसत ते स्वीकारायला पाहिजे. असं म्हटलं जातं की जितकं पेन जास्त तितकं हसा तुम्ही, हसल्यामुळे ते पेन कमी होतं. आता हे म्हणणं फार सोपं आहे. काही पेन अशा असतात की आपण हसलो तर लोक वेडे म्हणतील, अशा पद्धतीच्या असतात. पण नॉर्मली हसत राहा थोडक्यात. कधी हसायचं, केव्हा हसायचं, किती हसायचं, बोलताना कसं हसायचं, कुठल्या भावना कशा व्यक्त करायच्या, हे तुमच्या वैयक्तिक स्वभावावरती किंवा वैयक्तिक सवयीवरती अवलंबून राहतं. पण थोडंसं हसायला शिका जर, म्हणजे मग आपल्याला असं वाटतं की नाही आपल्याला हे बरं वाटतंय बरं का. त्या लोकांच्यात बोला, तुमच्या अडचणी लोकांना सांगा, हसत हसत बोला, त्याने तुम्हाला खूप बरं वाटतं. हसायचं म्हणजे ते हसायला आलं पाहिजे असं पण नाही. काही वेळेला आता हास्य क्लब मध्ये काय करतात की तेवढं जोरात आपल्याला हसायला आलं पाहिजे असं नाही, पण नॉर्मली तुम्ही खोटं हसा पण हसा. ते सांगतात की तुमचं फेक असू देत असणे पण हसा, म्हणजे गाल तुम्ही कानाकडे न्या दोन्ही वेळेला. असं केलं तर तुमचं त्या पद्धतीने तुम्ही हसलात तर आपोआप तुम्हाला खरं हसायची सुद्धा सवय होईल. आणि हसावं काय बिघडलं, तुम्ही रडून काय तुमचे प्रॉब्लेम कमी होणार नाही, त्याच्यापेक्षा हसत प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर ते लवकर कमी होतील. त्यामुळे हॅव अ गुड लाफ हे एक महत्वाचं आहे. लिमिट युअर स्क्रीन टाइम, हा तर सध्याचा ऐरणीवरचा प्रश्न आहे की स्क्रीन टाइम कमी कर. मागच्या वेळेला एकांनी सांगितलं होतं की स्क्रीन टाइम आमचा खूप असतो आणि त्यामुळे मला संध्याकाळी पण इरिटेट व्हायला होतं. ते आज मला वाटतं दिसत नाहीये, आले नाहीये. तर ते लक्षात ठेवा की जिथे आपल्याला स्क्रीन टाइम कमी करणं शक्यच नाहीये, ऑफिसमधलं कामच जर सगळं लॅपटॉपवरचं आहे तर तुम्हाला स्क्रीन टाइम कमी करणं शक्य नाही. पण ऑफिस व्यतिरिक्तच्या वेळात तुम्ही तुमचा स्क्रीन टाइम कमी करू शकता. म्हणजे जर तुम्हाला इरिटेशन होत असेल तर तो स्क्रीन टाइम कमी करायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतरच असे की आपल्याला प्लॅन टू रिकव्हरी फ्रॉम मेंटल डिसऑर्डर्स. आता मुळात मेंटल डिसऑर्डरचा आपण तुम्ही विचार केलेला नाहीये किंवा करायलाही नको, पण साधारण सांगते की आपण जोपर्यंत नॉर्मल बिहेवियर करतो आणि कधीतरीच मेंटली अपसेट होतो त्यावर आपल्याला उपाय करता येईल. पण वारंवार जर तुम्ही अपसेट व्हायला लागलात किंवा तुम्ही नॉर्मल सिच्युएशन मध्ये वागलंच नाही तर मग आपल्याला त्या मेंटल डिसऑर्डर्स निर्माण होतात. मग त्याच्यामध्ये न्यूरोटिक प्रॉब्लेम खूप येतात. खूप गोष्टी आहेत त्या आपल्याला ऍबनॉर्मल सायकोलॉजीच्या अँगलनी बघायच्या नाहीयेत. आपल्याला फक्त मानसिक आरोग्याचा विचार करायचा आहे. त्यामुळे मेंटल डिसऑर्डरचं साधारण काय, मेंटेनिंग होप इन युअर प्लॅन. तुम्ही ज्या काही कुठला प्लॅन कराल
की मी हा अमुक एक प्लॅन केलाय आणि हा मला सक्सेसफुल करायचा आहे. तुम्हीच जर म्हणलात तुम्ही केलाय करा प्लॅन, पण होईल की मी सक्सेसफुल मला माहित नाही, तर असं न म्हणता तुम्ही स्वतःच इच्छा करा की नाही हे होणार सक्सेसफुल आणि मी जे ठरवलंय ते होणार. आपण आपल्या पुढचे टार्गेट्स ठरवा की मला एवढ्या वेळामध्ये हे पूर्ण करायचंय, मला ह्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये हे लिहायचंय, 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मला हे वाचून पूर्ण करायचंय. जे काही तुम्ही करा, जी कुठली तुम्ही कृती करा, त्याला तुम्ही स्वतः टार्गेट ठरवा, स्वतः पूर्ण, लोकांसाठी नाही. तसं जर केलं तर तुम्ही काम खूप करू शकता. कारण आपण पंचवार्षिक योजना केली, प्रत्येक गोष्टीची जर आपल्याला काम करायचा कंटाळा येईल, मग त्याच्यात भरतकाम असेल, विणकाम असेल, लिखाण असेल, काही वैचारिक असेल, तरी तुम्ही बघू जमलं तर वाचू असं म्हटलं की ते होत नाही. टार्गेट ठरवा की एवढ्या ह्याच्यात माझं झालं पाहिजे. मग कुठलंही असते, एखादी चांगली तारीख असते, एखादा चांगला वार असतो, एखादा चांगला दिवस असतो. आपल्या मनाला जे वाटेल त्याप्रमाणे तुम्ही एक दिवस ठरवा आणि त्या वेळेपर्यंत त्याच्या आधी 4 दिवस ते पूर्ण झालं पाहिजे. असं जर तुम्ही प्लॅन केला तर तो मेंटेन करायचा प्रयत्न करा की माझी इच्छा आहे आणि माझ्या इच्छेनुसार ते होणार. असं जेव्हा मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मेंदूला ज्या सूचना देतात त्यानुसार मेंदू काम करतो. तुम्ही सांगा की मला हे करायचंय, अमुक अमुक वेळ करायचंय आणि ते माझं होणार. पुढचं जे टेक्निक मी नंतर सांगाल ना ते तसंच आहे. थोडं अवघड आहे ते, पण ते खूप म्हणजे आपल्याला सोप्या पद्धतीने त्याचं एक्सप्लेनेशन देता येईल की जे तुम्हाला उपयोगी पडेल. त्यामुळे तो आपण नंतरच्या टेक्निकमध्ये ते बोलणार आहे. ट्रस्ट युअर सिच्युएशन विल इम्प्रूव्ह. की कसलीही सिच्युएशन असली तरी एक लक्षात घ्या की जेव्हा आपल्याला काहीतरी वाईट गोष्टींना फेस करावं लागतं तेव्हा त्याच्याबरोबर एक चांगली गोष्ट सुद्धा घडत असते. पण आपण इतकं निगेटिव्ह झालेलो असतो त्या वाईट गोष्टींच्यामुळे की आपण त्या चांगल्या गोष्टींचा विचारच करतो आणि तो न केल्यामुळे आपल्याला त्याच्या बरोबरीने येणारी चांगली गोष्ट लवकर कळत नाही. त्यामुळे एक लक्षात ठेवा की कुठलीच सिच्युएशन फार काळपर्यंत राहत नाही, त्याच्यामध्ये नक्की फरक पडतो. अशी सिच्युएशन आली तर तशी सुद्धा सिच्युएशन तुमच्या पुढे येणार आहे. ती कशी फेस करायची याचा विचार करा की आणि विश्वास ठेवा की कुठलीही परिस्थिती कायमस्वरूपी राहणार नाही. त्याच्यामध्ये नक्की बदल होणार आहे आणि ती इम्प्रूव्ह होणार आहे, नक्की त्याच्यामध्ये सुधारणा होणार आहे. असं जर म्हणजे शेवटी कसं आहे, आपल्याला आपलं आयुष्य जगताना किती चांगल्या पद्धतीने जगता येईल त्याच्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. नॉलेज युअर लिमिट्स. आपल्याला मी कोण आहे, मी काय करू शकते, मी किती गोष्टी किती मर्यादेपर्यंत करू शकते, आपले लिमिट्स आपल्या ऍबिलिटीज आपल्याला माहिती असल्या पाहिजे. त्याचा विचार करा की किती ऍबिलिटीज आहेत आपल्यामध्ये, आपण काय काय करू शकतो. उगाच आपण जर म्हणलं की नाही मला पंतप्रधानांच्या पोस्ट पर्यंत जायचंय तर आपल्याला माहितीये की आपण नाही जाऊ शकणार. आपल्या ऍबिलिटी म्हणजे आपली सरड्याची 10 फूटपर्यंत आहे हे प्रत्येकाने अजमावा, प्रत्येकाने स्वतःला ओळखा की माझ्यामध्ये काय आहे, मी किती करू शकते आणि ते मॅक्सिमम करायचा प्रयत्न करा. जर तुम्ही ऍबिलिटी ओळखून काम करायला लागलात तर तुम्ही मॅक्सिमम काम करू शकता. खूप ऍबिलिटी असतात आपल्यामध्ये. आता मागच्या याच्यात सुनीता ताईंनी एक माझ्याकडे केस पाठवली होती म्हणजे ऍप्टिट्यूडसाठी. त्या मुलांना मी असंच सांगितलं की जास्तीत जास्त ऍव्हरेज बुद्धिमत्ता जरी असली तरी ऍव्हरेज बुद्धिमत्ता जर तुम्ही मॅक्सिमम वापरली तर तुम्ही कुठच्या कुठे जाऊ शकता. म्हणजे 90% वाला मुलगाच आयुष्यात सक्सेसफुल होईल असं अजिबात नाहीये. कारण तो फक्त टांग्याच्या घोड्यासारखं नॉलेज असू शकतं त्याचं, तेवढंच म्हणजे तेवढ्या गोष्टी खूप. पण एखादा ऍव्हरेज स्टुडंट सुद्धा परिस्थितीने किंवा याच्यानी त्याला सगळ्या सराउंडिंगचं जर नॉलेज असेल तर तो जास्त पुढे जातो किंवा तो जास्त सक्सेसफुल होतो. त्यामुळे असं लक्षात ठेवा की तुमच्या लिमिट्स काय आहेत, तुमच्या हे काय काय आहे, तुम्ही काय करू शकता, मर्यादा कुठल्या आहेत. कुठे मर्यादा आपल्या जर ओळखल्या ना तर आपण ओव्हर एक्सपेक्टेशन आपल्या स्वतःकडनं सुद्धा करत नाही. अदरवाईज आपण काय करतो, स्वतःकडनंच आपण चुकीच्या अपेक्षा करतो काही वेळी आणि मग त्या पूर्ण झाल्या नाहीत की आपल्याला ताण येईल. म्हणून आपलं लिमिट्स ओळखा. डू स्वोट अनालिसिस. कोणाकोणाला स्वोट माहितीये सांगा. स्ट्रेंथ, वीकनेस, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स. त्याचं उदाहरण देऊ शकाल? स्वोटचं हे बरोबर आहे. सुनीता ताई तुम्ही देऊ शकाल उदाहरण? म्हणजे मला माहिती आहे ते, पण मला उदाहरण स्वोटचा अर्थ बरोबर सांगितलाय त्यांनी की स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. आता तुम्ही बघा की कुठलीही गोष्ट तुम्ही करायला सुरुवात केली. आता माझ्याकडे एक अशीच केस होती बऱ्याच वर्षापूर्वी
सांगा. तर इलेक्शन हे त्याचं मोठं झालं. बरोबर. जे मोदींनी केलं त्या शरद पवारांनी त्यांनी स्वतःचा विचार केला पक्षाच्या पलीकडे जाऊन की काय पद्धतीने आपण करू शकतो. बरोबर. तसं नसतं. म्हणजे आपल्यातल्या स्ट्रेंथ काय काय आहेत, आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर त्याच्या स्ट्रेंथ आपल्याकडे आहेत का ती करण्याची. बरोबर. विकनेसेस काय काय आहेत, म्हणजे आपली मानसिक विकनेस काय आहे, आपला शारीरिक विकनेस काय आहे. समजा एखादा म्हणला मला एनडीए मध्ये जाऊन मला पायलट व्हायचंय किंवा मला एनडीए मध्ये जायचंय आणि आर्मीमध्ये जायचंय, तर आर्मीमध्ये जाण्यासाठीची स्ट्रेंथ आहे का हे बघायला पाहिजे. विकनेसेस काय की फिजिकल स्ट्रेंथ तेवढी आहे का, फिजिकल फिटनेस तेवढा आहे का. नंतर अपॉर्च्युनिटी किती मिळू शकतील पुढे सुद्धा आपल्याला. आम्ही करिअर गायडन्सच्या वेळेला स्वॉट अनालिसिस खूप महत्वाचं असतं. कारण साध्या साध्या करिअरमध्ये सुद्धा जर ह्या 4 गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला स्वतःचं करिअरला योग्य पाथ देण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. की थ्रेट्स किती आहेत, त्याच्यामध्ये किती भीती, म्हणजे काय रिस्क आहे. थोडक्यात थ्रेट्स म्हणजे रिस्क. काही वेळेला लहान वयामध्ये आपण रिस्क घेऊ पण शकतो, पण ते किती आपल्यामध्ये स्ट्रेंथ आहेत, मी हे करू शकते असं मला वाटतंय. पण विकनेसेस पण आहेत की मी कदाचित, म्हणजे मुलींच्या बाबतीत असं होतं की मला हे करायचंय पण मी कदाचित पुणे सोडून बाहेर जाऊ शकणार नाहीये. फायनान्शियल विकनेस असतो, मी एवढे पैसे भरू शकणार नाहीये. फिजिकल असतो की मला हे प्रॉब्लेम आहेत, बाहेर गेले तर मी ते प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करू शकणार फिजिकली. ते बघावे लागतात. अपॉर्च्युनिटीज मला हे केलं तर काय काय मिळू शकतील, कुठल्या कुठल्या लेवलच्या मिळू शकतील. कुठलाही कोर्स करताना आपण आधी अपॉर्च्युनिटीचा पण विचार करतो ना. आता तर मुलं करतातच की मला जॉब अपॉर्च्युनिटी किती आहे ह्याच्यातनं, मला कुठे जॉब ओरिएंटेड कोर्सेस आहेत का, करू शकणार आहे का. आता म्हणजे तर काही काही मुलं तर 10वी नंतरच मला किती पगार मिळेल हे विचार. पगार किती मिळेल हे मी नाही न सांगू शकत. तुम्ही कुठली डिग्री मिळवताय, तुम्ही कुठल्या कंपनीत कुठल्या पोस्टवर जॉब करताय त्याच्यावरती तुमचा पगार ठरेल. आणि तो आता या वर्षी मी सांगितला तो पुढच्या वर्षी वाढेल किंवा कमी होईल मी काहीच सांगू शकत नाही. पण म्हणजे आता आपण सगळं आपल्या सेटलमेंटच्या दृष्टीने आपल्याला काय गरजेचं आहे याच्यावरती विचार करतो. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. स्वॉट अनालिसिस हे प्रत्येकाने आपलं आपलं करावं की हे मला जमेल का, हे माझे स्ट्रेंथ आहेत का, हे माझे हे काम करण्यासाठी हे विकनेसेस आहेत. मग हे केल्यानंतर मला ह्या अपॉर्च्युनिटी मिळू शकतील. हे थ्रेट्स आहेत, त्याच्यात ह्या रिस्क आहेत, त्या मी डील करू शकेन का, त्या रिस्कला मी फेस करू शकेन का. या गोष्टी केल्या तर बऱ्याच प्रमाणामध्ये मानसिक ताण कमी. याच्यामध्ये समोरचं काय म्हणेल, मी हा कोर्स केला तर समोरच्याला बरं वाटेल का, किंवा समाजात तो चांगला दिसेल का, समाजात माझं स्टेटस राहील का, या गोष्टींचा विचार करायचा. फक्त स्वतःच्या स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स एवढं बघायचं. आणि जर स्वतःला कळत नसतील तर कुठल्या तरी म्हणजे गायडन्स घ्या कुठल्या तरी माणसाचा की जो त्या फील्डमध्ये काम करतोय, आणि मग तुम्हाला कळेल की आपण कुठल्या पद्धतीने पुढे जायचंय. डेव्हलपिंग स्किल्स अँड एबिलिटी, जी स्किल्स आहेत, अगदी स्वयंपाक करण्याचं सुद्धा स्किल असतं, लक्षात घ्या. सगळ्यांना स्वयंपाक करता येत नाही. म्हणजे एक दिवस पुढे जाणं म्हणजे स्वयंपाक करणं नाही, छान स्वयंपाक करणं स्किल आहे. आज तुम्ही बघा ना, साधी पोळी भाजी सेंटर्स किती आहेत, आणि त्या बायका नुसतं पोळी भाजी करून देऊन सुद्धा व्यवस्थित महिन्याच्या महिन्याला कमवतात, व्यवस्थित घरं चालवतात. अशा कितीतरी बायका आहेत. किंवा डबे करून देणाऱ्या कितीतरी बायका आहेत की ज्या आपलं स्किल वापरून, की ठीक आहे माझ्याकडे शिक्षण नाहीये पण मी हे स्किल चांगलं वापरू शकते, तर अत्यंत सुंदर पद्धतीने डबे करून देऊन त्या आपलं घर चालवणाऱ्या बायका आपण बघतो. तर त्यांना मानसिक ताण येत नाही, शारीरिक ताण नक्कीच येतो. कारण डबे करणं काही सोपी गोष्ट नाही. रोजच्या रोजचा स्वयंपाक करणं सुद्धा आपल्याला अवघड म्हणजे सुचत नाही काय करावं. तर डबे रोज करायचे, पण लोक पैसे घेऊन डबे घेतात म्हणल्यावर त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करताना त्यांनी स्किल्स आणि स्वतःच्या अबिलिटीज की मी उगाच 50 डबे करायच्या भानगडीत पडणार नाही. मला किती क्षमता आहे माझी, 15 ते 20 डबे मी देऊ शकतो, मग मी तेवढंच करेन. स्वतःला ओळखा, अबिलिटीज ओळखा की मी हे करू शकते. मग मी ह्याच्यातलं सुद्धा फंड रेझिंग होऊ शकतं, ह्याच्यातलं सुद्धा मी स्वतःला फायनान्शियली सेटल करू शकते. हा एक महत्वाचा भाग आपल्या स्किल्स आणि अबिलिटीज जर आपण ओळखल्या तर होऊ शकतो. शिक्षणच असायला पाहिजे असं काही नाही. आजकाल नोकरी करणाऱ्या बायकांची संख्या वाढल्यामुळे साध्या चटण्या जरी करून तुम्ही विकल्यात तरी त्याच्यातनं एक मोठा बिझनेस उभा राहू शकतो. चटण्या करायच्या, हळूहळू ते झालं की मसाले करायचे, हळूहळू ते झालं की भाजण्या करायच्या, चकलीची भाजणी, थालीपीठाची भाजणी.
हे जरी केलं तरी बिझनेस उभा राहू शकतो आणि त्याच्यातनं तुमचं मानसिक म्हणण्यापेक्षा तुम्ही मानसिक इन्व्हॉल्व होता आणि तुमचं फायनान्शियल ताण खूप कमी होतो. आणि तुम्ही बघा की हातात पैसा असला ना की आपण खूप कॉन्फिडंटली काम करू शकतो. म्हणजे काही लोक तर असं म्हणतात की मी काढणार नाही बँकेतले पैसे, मला पासबुक बघितलं की बरं वाटतं. अशा सुद्धा खूप व्यक्ती आपल्या समोर असतात की एक आधार असतो मानसिक आपल्याला त्याचा. आणि त्याच्यासाठी हल्ली आपल्या स्किल्स आणि ॲबिलिटीनुसार खूप छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता येतात आणि त्या जर केल्या तर सर्वात चांगलं मानसिक आरोग्य राहू शकतं. कारण आपली इतकी इन्व्हॉल्वमेंट असते त्याच्यामध्ये. मी मागच्या वेळेला सांगितलं होतं की आपण लाईव्ह डिशचं उदाहरण घेतलं होतं की तुम्ही मनापासून स्वयंपाक केलात ना तर तो इतका छान होतो की त्याला फार वेगळे कुठले मसाले वापरावे लागतात असं पण नाहीये. अगदी साधं करून सुद्धा तुम्ही खूप मनापासून केलं तर चांगल्या पद्धतीचा स्वयंपाक करू शकता आणि तो एक बिझनेस म्हणून तुम्ही आजकाल त्याला ट्रीट करू शकता. कारण खूप जणांना पोळी भाजीची गरज असते. किती लोक भाकरी भाजी पोळी भाजी विकत आणून खाणारे आहेत. म्हातारी लोक असतात, काही नोकरी करणारे असतात ज्यांना वेळेत जमत नाही करायला. तर त्यामुळे स्किल्स आणि ॲबिलिटीज आपल्या होता आणि त्या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर आपल्याला खूप गोष्टींचं नॉलेज मिळतं. माणसं कशी आहेत ते कळतं, पैशाचा विनियोग कसा करावा ते कळतं. आणि एक चांगली गोष्ट अशी की तुम्ही 10 डबे केले तर त्याच्यात तुमचं घरचं आरामात मिळतं त्या लोकांचं. म्हणजे हा प्रॅक्टिकल व्ह्यू झाला. त्याला मेहनत खूपच आहे, प्रश्नच नाही. पण त्या पद्धतीने पैसेही मिळतात आणि तुमची क्वालिटी जर चांगली असेल तर तुम्ही थोडेसे जास्त पैसे लावले तरीही लोक घेतात, घेत नाहीत असं होत नाही. त्यामुळे तो एक भाग आहे कनेक्ट विथ अदर. हे तर तुम्ही सगळे सोशल वर्क करणारी लोक आहात त्यामुळे कनेक्ट विथ अदर पीपल हे तुम्हाला सांगायला नको. पण खूप लोकांना कोणाशी बोलायलाच आवडत, काहीच बोलायचं असं म्हणतात. पण कनेक्ट झालं पाहिजे. आपल्याला जे काही वाटतंय ते, म्हणजे त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये असर्टिव्हनेस असं म्हणतो की एखादं मी तुम्हाला सांगितलं की हे करायचं आणि ते तुम्हाला पटलं नाही तर तुम्ही करा. मोठ्या माणसांचा आपल्या बॉसचा आदर नक्की करा. पण त्याला तुम्ही हे सांगू शकता की सर तुम्ही म्हणताय मी हे करते पण मला हे फार पटलेलं नाही असं सांगायची तुमच्यामध्ये कुवत असतो. कारण म्हणजे काय होतं, उद्या जर तुम्ही ती गोष्ट केली आणि त्याच्यातनं जर फायदा झाला नाही तर तुम्ही म्हणायला मोकळे असता की मी सर म्हटलं होतं की मला हे फार आवडलेलं नाही, मी करते पण मला हे पटलेलं नाही. आणि जर फायदा झाला तर तुम्हालाही असं ठीक आहे सरांनी सांगितलं आम्ही केलं फायदा झाला. दोन्ही असर्टिव्हनेस, आपलं मत आपल्याला सगळ्यांच्या समोर अगदी आपल्या मोठ्या व्यक्तींच्या समोर सुद्धा मांडता आलं पाहिजे. आणि ते येतं मांडता आपल्याला, फक्त आपण त्याची सवय करायला पाहिजे. जर तुम्ही इतर लोकांची कनेक्ट झाला तर तुम्हाला ते जास्तच होतं. म्हणजे कम्युनिकेशन मध्ये ते येतात. आता ह्याच्यामध्ये कसं होतं की मेंटल हेल्थ मध्ये सगळेच विषय येतात. पर्सनॅलिटी येते, कम्युनिकेशन येतं, इंटरॅक्शन येतं, टाइम मॅनेजमेंट येतं, सगळंच येतं. पण कम्युनिकेट करायचं म्हणजे काय, कनेक्ट करायचं म्हणजे काय, प्रत्येकाला समोरच्याच्या भावना आणि विचार लक्षात घेऊन त्याला महत्व द्या, त्याला रिस्पेक्ट द्या, प्रत्येकाच्या मतांना किंमत द्या, प्रत्येकाच्या मतांना आदर द्या. कारण तुम्ही बघा आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या आपल्या मावशी असतात, त्यांना सुद्धा जर आपण आदराने वागवलं तर ते आपल्या घरामध्ये घरच्यासारखे इन्व्हॉल्व होतात. आपल्याकडे म्हणजे साधारण आपल्यासारख्या लोकांमध्ये आपण त्यांना आदरानेच वागवतो. आमच्याकडे आपण कधीच त्यांना खाली बसून चहा प्यायला लावत नाही. आमच्याबरोबर टेबलवर बसून त्या खातात पितात. आपण त्यांना रिस्पेक्ट दिला तर त्या आपल्याला डबल रिस्पेक्ट देतात. कारण हे ना गिव्ह अँड टेकच रिलेशन असतं. कनेक्ट विथ पीपल म्हणजे काय, तर तुम्ही चांगलं वागा ते तुमच्याशी चांगलं वागतील. जितके लोक तुमच्याशी चांगलं वागतील तितके तुम्ही अधिक माणसं गोळा करता, अधिक माणसं तुमच्या कनेक्शन मध्ये असतात आणि मग कुठल्याही प्रसंगी एका फोन कॉलवरती अनेक लोक तुमच्या मदतीला धावून येतात. आणि खरं तर आर्थिक सुबत्तेपेक्षा ही सुबत्ता आता असणं खूप गरजेचं आहे. ही माणसांची प्रॉपर्टी आपल्याकडे असली पाहिजे. म्हणजे आपल्याला अशी खात्री पाहिजे की मी एक फोन केला तर माझ्यासाठी ही माणसं येणार. तर तसं जर तुम्ही कनेक्ट केलं तर एक आपल्याला ना कुठल्या तरी लेव्हलला अशी मानसिक स्थैर्य असते की मी एकटी असते ना तरी मी आत्ता फोन केला तर ही लोक माझ्यासाठी येतील, मला माहिती. हे स्थैर्य कनेक्ट विथ पीपल केल्यामुळे होतं की आपण जितकं कनेक्शन वाढवू तितकं ती लोक आपल्यामध्ये इन्व्हॉल्व होतात आणि आपल्यामध्ये इतकी इन्व्हॉल्व होतात की त्यांना पण आपल्याबद्दल प्रेम वाटायला लागतं, आदर वाटायला लागतो. आणि मग आपल्या मदतीला, मदत म्हणजे आपण ते खूप मोठी मदत नाही पण असं वाटलं की नाही बाबा आज मला कोणीतरी गप्पा मारायला पाहिजे, आपण हक्काने एखाद्या व्यक्तीला बोलवू शकतो की या आपण चहा पिऊ, गप्पा मारू. आणि ते आपलं 1 तास अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण
स्पेंड करू शकतो. म्हणून कनेक्ट विथ पीपल हे खूप महत्वाचं आहे. ज्यांना कुणाला माणसांशी बोलायला आवडत नसेल त्यांनी लक्षात घ्या की आपल्याला ही बोलायची सवय करायला पाहिजे. पण आता मी हे मुद्दामून इन्सिस्ट करून सांगते, कारण आता फोन आणि स्क्रीन टाईममुळे माणसं खूप कोरडी झाली, भावना खूप कोरड्या झाल्या. मग प्रत्येक जण घरात सुद्धा आपापले फोन घेऊन बसतात. दिवसभर नोकरी करायची, घरी गेल्यानंतर आपले आपले फोन घ्यायचे आणि सोफ्यावर बसायचे. जेवताना एका हातात फोन, एका हाताने खायचं. म्हणजे कशातच त्यांची इन्व्हॉल्वमेंट जास्त नसते. खूप कोरडेपणा आलाय आणि त्याच्यामुळे मानसिक आरोग्य खूप धोक्यात येत चालले. तुम्ही बघा 3ऱ्या वर्षाच्या 3 वर्षाच्या मुलाला काय प्रॉब्लेम होता पूर्वी सांग, काहीच नसेल. आता 3 वर्षाच्या मुलापासून प्रॉब्लेम येतात. आई म्हणते की तो बोलत नाही, तो घरातल्या घरात भावाला फोन करून मेसेज करून सांगतो, भावाशी इंटरॅक्शन नाही. खालीवर घर असेल तर आईला फोन करून सांगतो, आई मी अमुक अमुक वाजता ब्रेकफास्ट येणार आहे, माझ्यासाठी टेबलवर तयार आहे. ही आपल्याला सवयच नाहीये. पण आता हा कोरडेपणा आलाय, कारण सगळा स्क्रीन टाइम वाढलाय, मोबाईलमुळे खूप कोरडेपणा आलाय. म्हणून मी हे परत परत सांगते की कनेक्शन विथ पीपल हे खूप महत्वाचं आहे. मग तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये चांगले संबंध डेव्हलप करू शकता. तुम्ही बाहेर मित्रमैत्रिणींच्या मध्ये ग्रुपमध्ये चांगले संबंध डेव्हलप करू शकता. ते पुढे येईलच की कसं, म्हणजे आपल्याला किती चांगला स्क्रीन टाइम कमी करून ह्या गोष्टी करता येतात की ज्याच्यामधून आपण अधिक माणसांशी जोडले जातो. आणि माणसांशी जोडलं जाणं म्हणजे इमोशनल स्टॅबिलिटीसाठी खूप महत्वाचं मानलं जातं. त्यामुळे तो एक भाग लक्षात घ्या. गुड रिलेशनशिप्स आर इम्पॉर्टंट फॉर युअर मेंटल वेल. ते आत्ताच सांग की रिलेशनशिप खूप चांगली पाहिजे तर मेंटल वेल बिंग आपलं चांगलं होईल. म्हणजे आपण याच्यामध्ये ऑफिसमध्ये आलो की हाय हॅलो गुड मॉर्निंग, सगळ्यांना काय सुप्रभात म्हणा, गुड मॉर्निंग म्हणा, शुभ सकाळ म्हणा, हसत म्हणावं सगळ्यांना. मस्त जर आल्या आल्या चहा असेल तर चहा हसत खेळत प्यावा, मग मात्र सिन्सिअरली काम. प्रत्येकच कंपन्यांच्या मध्ये असं आता झालेलं आहे. पण आता कंपन्यांमधले सुद्धा लोक असं म्हणतात की आमच्यामध्ये सुद्धा, म्हणजे आमच्या एम्प्लॉईज मध्ये सुद्धा कोरडेपणा खूप आले. चहा पितात मोबाईल हातात घेऊन, कारण एकदा काम सुरू झालं की मोबाईल वापरता येत नाही, त्यामुळे मोबाईल बघत चहा प्यायचा. गप्पा आपण ज्याला इंटरॅक्शन्स म्हणतो त्या खूप कमी होतात. आणि आपण कोणाच्या घरी गेलो तरी सुद्धा ती त्यांची मुलं सुद्धा मोबाईलमध्येच असतात. आपण त्यांच्याशी गप्पा मारतो. किंवा आणखी एक महत्वाची गोष्ट की टीव्ही लावलेला असेल, खरं तर टीव्हीला फार काही व्हॅल्यू ऍडेड ऐकायला मिळत नाही. हल्ली सगळीकडे बायकांचं भूलन आहे, सगळीकडे हे असं केलं नाही तर मी नाव सांगणार नाही वगैरे अशा धमक्या असतात. सगळ्या मराठी सिरियलमध्ये सध्या तसंच आहे. सासू सून घरी आलेली असते, सासूला ते मान्य नसतं की तिला त्रास कसा देते, हे सगळीकडे आहे. मग टीव्ही लावलेला असेल आणि आपण कोणाकडे गेलो तर टीव्ही बंद करून ती लोक आपल्याला वेळ देत नाही. असं मी बरेचदा पाहिलं. बोलतात ते आपल्याशी, आपण बोलूच असतो, पण टीव्ही चालूच असतो. म्हणजे बोलण्याला जे अशी रेग्युलरिटी यायला पाहिजे किंवा क्लॅरिटी असायला पाहिजे, ती असत नाही. अर्ध टीव्हीवर बघायचं, मग ते जाहिराती झाल्या की ते म्यूट करायचं, मग आपल्याशी बोलायचं. हा जो भाग आलाय हा खरं म्हणजे आता या काही वर्षात खूप जाणवायला लागलाय. आपल्याकडे असं असतं, म्हणजे आम्ही खूपच तुमच्या दृष्टीने आम्ही त्याची वयस्कर माणसं आहोत की कोणी आलं तर आम्ही पहिलं काय करतो तर टीव्ही बंद, बेल वाजली की टीव्ही बंद करून दार उघड. पण आम्हाला माहिती की येणारा माणूस आपल्यासाठी आलाय तर त्याच्याशी बोलून त्याच्याशी इंटरॅक्शन महत्वाची आहे. हा जर सगळ्यांनी हे लक्षात घेतलं की ठराविक वेळ जेव्हा तुम्हाला बघायचंय काय, आता मोदींचा परवा शपथविधी झाला किंवा मॅच असली आपली, ह्या गोष्टी बघायलाच पाहिजे, त्याला काही प्रश्न नाही. पण काही महत्वाच्या गोष्टी अशा असतात की टीव्ही बंद करून तुम्ही गप्पा मारून काही गोष्टी सोडू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती तुमच्याकडे काहीतरी महत्वाचं सांगायला आलेली असेल आणि तुम्ही जर टीव्ही मध्येच गुंतून पडला तर ती व्यक्ती ते बोलत नाही आणि मग तिचं टेन्शन वाढत जातं. मी कोणाला सांगू, मी कोणाकडेही गेलं तरी टीव्ही चालू असताना त्या मोबाईलमध्ये बघत असतात, मग मी बोलणार कशी, असा एक प्रश्न हल्ली खूप जणांना येतो. घरात आई वडील आणि मुलं ह्यांच्यामध्ये सुद्धा कम्युनिकेशन गॅप आता खूप दिसून येते आपल्याला. म्हणजे जनरेशन गॅप हा वेगळा भाग आहे, तो सगळ्यांच्याच कडे असतो. पण कम्युनिकेशन गॅप अगदी आई मुलांच्यामध्ये खूप दिसते आणि ती दिसायला नकोय. म्हणून आपल्याला हे गुड रिलेशनशिप मेंटेन करायला हवी. खरं पूर्वी हे सांगायची वेळ नव्हती की आई वडिलांचं चांगलं नातं डेव्हलप करा, पण आता ती वेळ आलेली आहे. तर आई वडिलांपेक्षा मुलांना मोबाईल जास्त जवळचे वाटायला लागले. आई नसली तर तरी चालतं, मोबाईलवर काय स्विगी मधनं काय मागवता येतं, जेवणाचा प्रश्न येत नाही,
बाकीच्या मित्रांशी बोलता येतं, नातेवाईकांना तर त्यांना प्रश्नच नसतो तो काही. या सगळ्या गोष्टी मोबाईल पूर्ण करतं. त्यामुळे रिलेशनशिपचं त्यांना जास्त सांगायची गरज असते. बी फिजिकली ऍक्टिव्ह. एका जागी जास्त बसून राहू नका. म्हणजे कामासाठी ठीक आहे, पण फिजिकली ऍक्टिव्ह व्हा. तुम्ही एखादं काम करता तेव्हा मेंटली जितकं ऍक्टिव्ह असतात तितकं फिजिकली पण ऍक्टिव्ह असतं. आता नॉर्मली हे म्हणजे सगळे जिमवाले वगैरे सांगतात की 15 ते 20 मिनिटं झाली की थोडं उठावं, थोडे हातपाय हलवावे. इतकं तरी आपल्याला सारखं होत नाही. आपण एखादं काम करायला बसलो की दर 20 मिनिटांनी काही उठत नाही. पण नॉर्मली फिजिकली ऍक्टिव्ह असावं, डल नसावं. दिवसभर तुम्ही सारखे लोळत पडलाय, सारखं वाचायचं तरी पडून वाचताय, काय करायचं असं करू नका. शक्यतोवर ऍक्टिव्ह राहायचा प्रयत्न करा फिजिकली. म्हणजे मग काय होतं की फिजिकल ऍक्टिव्ह राहिला की आपोआप मानसिकदृष्ट्या पण फ्रेश होतात. बघा तुम्ही आता आम्हाला इतके वर्ष शिकवायची सवय आहे. मला इथून लेक्चर घेऊन गेल्यानंतर त्या दिवशी छान वाटलं. म्हणजे एवढं आता बोललं जात नाही, कारण आता नोकरी संपली त्यामध्ये. पण इतकं छान वाटलं की आपण काहीतरी फिजिकल हा ऍक्टिव्हनेस आहेच आहे, त्याच्याबरोबर मेंटली पण ऍक्टिव्ह राहतो आपण बोलतोय म्हणल्यानंतर. आणि कुठेतरी आपल्या डोक्याला थोडीशी चालना मिळते असं वाटतं. मी ते ऑनलाईन लेक्चर्स घेते ना, त्याला इतकं चांगलं मला समाधान मिळत नाही. कारण इथे तुमचे एक्सप्रेशन, तुमच्या इंटरॅक्शन्स हे जास्त महत्वाचं असतं. ऑनलाईन मध्ये आपण बोलत राहतो, आपलं बोलणं झालं की ऑफ करून टाकायचं, त्याने ऐकलं नाही आपल्याला काहीच कळत. त्यामुळे हा एक भाग लक्षात घ्यावा लागतो. लर्न गिव्ह स्किल्स, ते मगाशी सांगितलं, गिव्ह टू अदर्स. आपली सगळी रिलेशन ही गिव्ह अँड टेक असते. तुम्ही कोणाला तरी काहीतरी दिलं तरच लोक तुम्हाला काहीतरी देईल. तुम्ही सारखं हिडीस पिडीस केलं, तिरस्काराने वागला, तिरस्काराने बोलला, तर समोरचा तुम्हाला कधीच आदराने वागवणार. त्यामुळे गिव्ह अँड टेकच रिलेशन असलं पाहिजे. तुम्ही चांगलं वागा, समोरचा आपोआप चांगलं वागेल. पण आपल्याकडे एक नॅचरल टेंडन्सी अशी असते की आपण दुसऱ्यांमधून चुका पटकन राहतो. आम्ही एक आता हे तुम्ही सगळे एकमेकांना ओळखता, त्यामुळे इथे मी तो एक्सरसाइज घेऊ शकत नाही. पण आम्ही जेव्हा अनोळखी ठिकाणी जातो त्यावेळेला आम्ही शेजारी बसलेल्या लोकांना सांगतो की तुम्ही त्याच्यातले प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट घ्या शेजारच्याच. म्हणजे बोला त्यांच्याशी 5-10 मिनिटं आणि तुम्हाला काय वाटतंय ते बघा. तर आम्हाला असं दिसून येतं की समोरच्या मध्ये मायनस पॉईंट आपण लवकर घेतो, प्लस पॉईंट आपल्या लक्षात येते. किंवा स्वतःमधले सुद्धा प्लस किंवा मायनस 5 पॉईंट लिहा असं म्हणलं तर त्यांना प्लस काय आणि मायनस काय हे कळतच नाही, त्यांना लक्षातच येत नाही. कारण आपण इतकं स्वतःकडे बघितलेलंच नसतं कधी. आपण आपले फक्त निगेटिव्ह पॉईंट्सच बघत असतो. आपल्यामध्ये खूप गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, त्या बघण्याची गरज आहे, पण आपण त्या बघत नाही. मला हे येत नाही, मला ते येत नाही, मला हे असेच वागवतात, मला यांच्याकडून कधीच अप्रिसिएशन मिळत नाही. कशासाठी? लोकांकडनं अप्रिसिएशन मिळवण्याचा काळ गेला आता. स्वतः अप्रिशिएट करायचं. किंवा आपण चांगला व्यायाम केला तरी आपण आपल्याला शाबासकी द्यावी, किंवा आज माझा मस्त व्यायाम काय बिघडलं. आपण आपल्याला अप्रिशिएट करत गेलो ना तर आपला उत्साह वाढतो. लोकांनी अप्रिशिएट करावं असा आपण विचारच नाही करायचा, कारण आपण लोकांना किती अप्रिशिएट करतो हे पण बघायला पाहिजे. आपल्याला सवय दुसऱ्यांमधल्या चुका काढायची, मग लोकही तुमच्यातल्या चुकाच काढणार. त्यामुळे तसा विचार करा की आपण काय करायचंय नेमकं. हा जर तुम्ही विचार केला तर तुमचं असं लक्षात येईल की आपण अप्रिशिएट करत नाही, म्हणून आपल्यालाही लोक अप्रिशिएट करत नाही. गिव्ह अँड टेक पाहिजे. कौतुक करा, तुम्ही तुमचं कौतुक करतील. आणि एखादी तरी चांगली गोष्ट प्रत्येक माणसामध्ये असते ना, असं असत नाही की काहीच चांगलं नाही. त्यामुळे हा एक भाग लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर पे अटेन्शन टू युअर प्रेझेंट मोमेंट, त्यालाच माइंडफुलनेस म्हणतात. ते आपण नंतर बघणार आहोत त्याचं डिटेल कसं करायचं ते. पण अटेन्शन म्हणजे काय, आत्ता काय चाललंय. आता तुम्ही इथे बसलाय, तुम्ही आज आपला दुसरा सेशन जो मानसिक आरोग्यावर आहे की जो आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे तो तुम्ही ऐकताय. मग आता तुम्ही आत्ताच्या सेशनमध्येच 100% इन्व्हॉल्ड असले पाहिजे. आता डोक्यात दुसरे विचार आणायचे नाही. मग आता अंधारून आले, मग घरी जाताना पाऊस येईल का, मग मला किती उशीर येईल, मग घरी जाऊन मला काय करायचंय, स्वयंपाक काय करायचंय, संध्याकाळ, काहीही आत्ता डोक्यात आलं नाही. तुम्ही याची प्रॅक्टिस केली की तुम्हाला प्रेझेंट मुवमेंट मध्ये कसं जगायचं हे कळेल. आणि ह्याचा अर्थ पुढचं सोडून द्यायचं नाहीये, पण आत्ता काय चाललंय याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा, याच्यात इन्व्हॉल्व व्हा. म्हणजे तुम्हाला खूप शांतता मिळते. नॉर्मली बायकांचं असं असतं की एका वेळेला अनेक विचार त्यांच्या डोक्यात असतात.
हे काय करायचं, ते काय करायचं, इकडे जायचंय का, याला काय द्यायचं, गिफ्ट काय आणायचं, सगळं बायकांच्या डोक्यात असतं. आणि मग त्यामुळे काही वेळेला एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट होत नाही, प्रेझेंट मुवमेंटमध्ये त्या जगू शकत नाही आणि मग त्यांना जास्त मानसिक ताणाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे हा एक भाग लक्षात ठेवा. आता पुढचं एक टिप्स बी अबूज देअर मेंटल हेल्थ. आता हे झाल्यावरती आपले इतिहास थांबायचे, त्याच्यानंतरचं आहे ते पुढच्या लेक्चरला घ्यायचं. त्याच्यामध्ये काय बघा, मेक सोशल कनेक्शन फेसबुक. ते तुम्हाला लोकांना सांगायला, कारण तुम्ही सोशल वर्कच खूप करता, त्यामुळे सोशल कनेक्शन तुमचे असतातच. पण रोज भेटणारा सुद्धा, काही वेळेला आपण रस्त्याने जाताना किंवा आपण बसमधनं जाताना सुद्धा आपल्या शेजारी एखादा माणूस बसलेला असतो आणि तो 3-4 तास आपल्या डोळ्यासमोर असतो. आपण त्याच्याशी किती कनेक्ट होतो. आपलं सगळं त्याला सांगायचं असं नाही, कारण तो नवीन असतो. साधा रेल्वेतला प्रवासी सुद्धा आपल्या शेजारी जर 12 तासाच्या प्रवासात असेल तर आपण चौकशी करतो, आपण त्याच्याशी बोलतो, सोशल कनेक्शन निर्माण करतो. त्यामुळे ते 12 तास सुद्धा आपल्याला खूप सोपे जातात. म्हणून सोशल कनेक्शन निर्माण करायला पाहिजे. टॉक टू समवन, कोणाशी तरी बोला. काय बोलायचं ते तुम्ही ठरवा, पण कुणाशी तरी बोला. असं करू नका की कुणाशीच बोलायचं नाहीये आणि मला काहीच दुसऱ्याला सांगायचं नाहीये. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला असं जाणवतं की अरे आपण कुणालाच काही सांगितलं नाही, माझ्या मनात सगळं दडपलं गेलं, आता मी काय करतो. आणि मग त्याचं रिपरकेशन काय होतं, तर खूप जर तुम्ही साठवून ठेवलं मनात तर हळूहळू रडायला यायला. बघा, खूप राग आला तर आपल्याला रडायला येते. बघा, काही वेळेला आपल्या मनाविरुद्ध कोणी बोललं आणि आपल्याला खूप राग आला तर आपल्याला रडायला येतं. आपण त्याला रिॲक्ट नाही करू शकतो की आपलं चुकलेलं नाही तरी हा माणूस आपल्याला असं का बोलतोय, मग आपण त्याला रिॲक्ट करण्यापेक्षा आपल्याला रडायला येतं. ह्या रिॲक्शन येण्यापूर्वी टॉक टू समवन. तुम्हाला जे काही वाटले, आज यांचं चुकलंय हे तुम्ही दुसऱ्याला सांगा. ठीक आहे, त्यांना डायरेक्ट सांगू नका, पण कोणाला तरी तुमच्या जवळच्या मैत्रिणीला सांगा की मी त्यांच्याशी असं असं बोलले, ते मला असं बोलले, खूप चुकलंय त्यांचं, मला नाही पटले. तुम्ही मोकळे व्हा. करू मनामध्ये कुठलीच गोष्ट अशी साचवून घेऊ नका की ज्याचा परिणाम तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्व विकासावर होईल. आणि तो होतो बरं का. तुम्हाला असं वाटतं आहे बारीक सारीक गोष्टी काय बोलायच्या, पण तुम्ही जितक्या ओपन अप व्हाल, जितक्या ओपनली बोलाल, तितकं तुम्ही अधिक हेल्दी मानसिक आरोग्य बदलू शकाल, तो हेल्दी राहू शकाल. तर बोलायला शिका. मैत्रीण असते, बहीण असते, आपली जवळचं कोण नातेवाईक असतं किंवा आपले बॉस सुद्धा, सगळेच काही बॉस न बोलण्यासारखे नसतात. बोला ना, तुम्ही प्रेमाने बोला. तुम्ही जर म्हणलात एखाद्याला की नाही मला एक तुझ्याशी बोलायचं तर तो तुम्हाला नक्कीच साथ देईल. आणि प्रत्येक ठिकाणी आपली लाईफ लक्षात ठेवा. आपली जे म्हणजे कुठपर्यंत आपण किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं हे ठरवा. कोणीही आपला गैरफायदा घेणार नाही याचा विचार करूनच दुसऱ्याशी बोलायचा प्रयत्न. ज्या गोष्टी सगळ्यांना सांगायच्या नाहीये त्या सगळ्यांना सांगू नका. खूप गोष्टी, जरी मी मोकळं बोला म्हणलं तरी काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या कुठल्याच ठेवाव्या लागतात. त्या आपल्याला मोकळं बोलून चालत नाही, त्या बोलू नका. सगळ्यांना सगळं सांगू नका, पण आपल्या घरात किंवा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये 1-2 तरी मित्रमैत्रिणी असे असतात की ज्यांना आपले इन्स अँड आउट्स सगळं माहिती असतं. त्यांच्याशी तुम्ही प्लेनली बोला. अगदी तुमच्या अफेअर पासून तुमचं ब्रेकअप झालं तरी बोला. जितकं बोलाल तितकं तुम्ही अधिक मेंटली फ्रेश राहाल. अदरवाईज तुम्ही जर घुसमट होत राहिली तुमची, तर तुम्ही पुढे कुठल्याच गोष्टी नॉर्मल पद्धतीने करू शकणार नाही. त्यामुळे हा भाग खूप महत्वाचा आहे. स्टे ऍक्टिव्ह, मग असं सांगितलं, हेल्दी डाएट फॉर ब्रेन टू सपोर्ट स्ट्रॉंग मेंटेन. त्या डाएटचं तर हल्ली सगळेच हेल्थ कॉन्शियस आहे. हेल्दी डाएट म्हणजे आपलं वरण भात, भाजी पोळी, चटणी, कोशिंबीर, वरण भात, तूप, लिंबू, हे आपलं हेल्दी डाएट. फार काही अगदी रोजच काही बदाम काजू हे असलं खायला पाहिजे असं सुद्धा नाही, पण हेल्दी डाएट की जेवढी शक्य आहे तेवढी फळं खा, केळं खा रोज. ब्रेनचं एक साधा एक्सरसाइज आहे. दोन्ही हाताने असे जर आपण क्रॉस कान धरले, कान असे पकडायचे कान, आणि फक्त आपण पूर्वी आपल्याला शाळेमध्ये कान धरून खालीवर करायला, उठावाशा काढायला होते, तो त्याच्यातला खूप महत्वाचा भाग आहे. तो सुपर ब्रेन योगा म्हणतात की क्रॉस कनेक्शन मध्ये तुम्ही कान धरायचे आणि खालीवर करायचे 10 वेळा. सकाळी उठून तेवढं केलं तरी ब्रेन ऍक्टिव्ह होतो असं म्हटलं जातं, आणि खरंच होतो त्याने ब्रेन ऍक्टिव्ह. पण आपण अदरवाईज ब्रेन ऍक्टिव्ह होण्याकरता वेगळं काही करत नाही. आपल्याला जर म्हातारपणापर्यंत छान मेमरी राहायला हवी असेल तर शब्दकोडी सोडवा. परवा शब्दकोड्यांचा एक मोठी पुरवणी आली आहे सकाळ, मोठी शब्दकोडी ती सोडवा. रोज एक शब्दकोड नाही जमलं तरी किमान सप्तरंगाचं शब्दकोड सोडवा दर आठवड्याला.
त्याने मेमरी अतिशय स्ट्रॉंग होते. कारण आपण त्याच्यात कोऑर्डिनेशन बघत असतो, उभी जमते का, आडवं जमते का, आणि आपण विचार करतो आणि त्यांनी ब्रेन आपलं स्ट्रॉंग होतो. आमचं अल्झायमरचा अत्यंत चांगला उपाय आहे. पण आपली मेमरी खराब व्हायच्या आधी ते सुरुवात. अल्झायमर झाल्यावरती केलं तर त्यांनी नाही करत. आपले आता आपण ठीक आहे, आता वेळ असतो रविवारी निवांत, ते तुम्ही आडवं पडून कोडं सोडवलं तरी हरकत, पण सोडवा. त्यांनी तुम्ही मेंदूमध्ये तेवढे विचार करा. तर काहीतरी मेंदूला चालना पाहिजे. रोजच्या आयुष्यामध्ये तशी काही चालना नसते. आता तुम्ही काम करता, पण कामाचं पण एक स्वरूप ठरून गेलेलं आहे तुमचं, काय करायचं माहितीये. त्यामुळे ब्रेनला चालना मिळेल असं काहीतरी करा. म्हणून हेल्दी डाएट तर पाहिजेच. म्हणजे तुम्ही फार फास्ट फूड खाऊ नका. आता हे तुम्ही बऱ्याच अशा मिडिल एज मधल्या दिसताय. त्यामुळे मी हे धाडसाचं विधान करते की फार फास्ट फूड खाऊ नका. थोडंसं तुम्ही यंग आहात तर तुम्ही थोडंसं खायला हरकत नाही. आम्हाला सुद्धा थोडंसं आवडतं, पण म्हणजे वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर हे पाहिजे. आपण ज्याला म्हणतो की पापड कुरडई हे सुद्धा पाहिजे. हे सगळं पाहिजे आपल्या आहारात. ते रोज पाहिजे असं नाही, पण हे सगळं आपल्या आहारात पाहिजे. आणि मग कधीतरी जमेल तेव्हा गंमत म्हणून कधीतरी फास्ट फूड खा, कधीतरी पाणीपुरी खा, कधीतरी ब्रेड खा. पण आता काय होतंय, पाणीपुरी हे जेवण असतं म्हणून इतकी पाणीपुरी खायची की ते अख्ख्या हे त्यांना पुरत नाही, इतक्या भराभरा खायची. तसं नाही, जेवण म्हणून नाही, सप्लिमेंटरी म्हणून कधीतरी खा. हा जो भाग आहे हा सांगतो आम्ही, तो कितपत इम्प्लिमेंट होतो माहित नाही. पण आपण मिडल एजचे लोक तरी किमान हे पाळूयात की ब्रेनला आपल्याला सपोर्ट होईल असा आहार घेतला पाहिजे. दुधाबद्दल पण हल्ली खूप गैरसमज आहे. ज्यांना पचतं त्यांनी दूध प्यावं, ज्यांना पचत नाही त्यांनी दूध पिऊ नये. कारण त्याच्याबद्दल हल्ली डायटिशियन पण खूप वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत की पिऊ नका तुम्ही, असं करू नका. पण त्याच्यात ते काय करतात, ते पाश्चराईज असतं का नाही हे मला काही फार माहिती नाही. जसं तुम्हाला झेपेल तसं, पण साधारणपणे पूर्वी असं म्हटलं जायचं की झोपण्यापूर्वी एक एवढंसं दूध, कोकण दूध जर तुम्ही प्यायलं विदाऊट शुगर प्यायचं तर तुम्हाला रात्री झोप चांगली लागते असं म्हणायचे. आता हल्ली मला वाटतं झोप चांगली लागते का नाही हे मी विचारतच नाही, कारण झोपल्यानंतरच त्यांचा मोबाईल सुरू होतो. म्हणजे त्यात पांघरून घ्यायचं आणि पांघरून मधून चॅटिंग, किती किती वेळ चॅटिंग चालते. त्यामुळे झोपतात कधी हे माहिती नाही, चांगली लागते की नाही हे माहित नाही. एक तर पहिला आडवं पडून मोबाईल बघूच नाही, डोळे फार लवकर खराब होतात. पण आम्ही हे काहीही, आता मी खूप धाडसाने बोलते तुमच्या इथे, आम्ही हे हल्लीला बोलत नाही असलं काही. कारण काय असतं हे पटत नाही की हा मॅडम तुम्हाला काय हल्ली लागतोच मोबाईल असं म्हणतात ते. त्यामुळे आम्ही गप्प बसतो. पण त्याचे खूप दुष्परिणाम आहे, त्याचा विचार करा. आडवं पडून बघू नका शक्यतो. पण त्यांचं झोपल्यावरच, तुम्हालाही माहिती असेल, झोपल्यावरच त्यांचं चॅटिंग चालू होतं. आणि ते किती किती वेळ असतं, काय असतं मला माहित नाही की एवढं काय बोलायचं असतं. पण ठीक आहे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रत्येकाने किती चॅटिंग कोणाशी करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण साधारणपणे आपल्याला मानसिक आरोग्याचा विचार जर डोक्यात येत असेल तर आपण या सगळ्या गोष्टी थोड्याशा कमी करायला पाहिजे की जेणेकरून रात्री झोपताना ब्रेन लोडेड असता कामा नये, ब्रेन शांत असायला पाहिजे. तर तुम्ही असं मान करून बघता कितीतरी वेळ इथे तू खायला लागतो, खूप वेळ मोबाईल बघितला, मग हे करू नये असं म्हणतात. कारण शेवटी ही सगळी कनेक्शन ब्रेनमध्ये असतात. त्यामुळे ब्रेनला लोड देऊ नका एवढंच सांगण्याचा हेतू आहे. एक आपण रिलॅक्सेशन प्रॅक्टिस, त्याच्यामध्ये योगा येतं, मेडिटेशन असतं. थोडा वेळ तरी एक्सरसाइज करा. एक 10 मिनिटाचं मेडिटेशन सकाळी, शॉर्ट मेडिटेशन हल्ली खूप असतात, गायडेड मेडिटेशन. 10 मिनिटं करा जेणेकरून ब्रेन शांत होईल आणि आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंगसाठी तो स्टिम्युलेट करेल किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग होण्यासाठी त्याची आपल्याला मदत होऊ शकेल. आता बघा की प्रॉपर स्लीप फॉर बॉडी अँड माइंड टू रिचार्ज. आपण मोबाईल लगेच सकाळी उठल्यावर चार्जिंगला लावतो, 100% चार्ज करून घेतो, कारण दिवसभर आपल्याला तोच असतो मित्र म्हणून. त्यामुळे आपण ते करतो. पण फिजिकली म्हणजे बॉडी आणि माइंड रिचार्ज कसं होईल याचा कधीतरी विचार करतो का आपण? तो करायला हवा. तुम्ही जितकं शांत, आता बॉडी रिलॅक्सेशनची खूप टेक्निक्स आहेत. जसं मी म्हटलं की 1 मिनिट कॉन्सन्ट्रेट करायचं, 2 गोळ्या यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करायचं डोळे मिटून झोपण्यापूर्वी. म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशन झाल्यानंतर टीव्ही बघायचा नाही किंवा गप्पा मारायचा नाही. रात्री झोपायला तुम्ही अंथरुणावर गेला की डोळे मिटून बसायचं आणि 2 गोळ्यांच्यामध्ये डोळे मिटून कॉन्सन्ट्रेट करायचं 1 मिनिट फक्त. ते करताना तुम्हाला असं जाणवेल की इथे जड होते आणि असं एखादा ब्लॅक स्पॉट वगैरे असं इकडून इकडे जातोय किंवा असं काहीतरी दिसेल.
तो ब्लॅक स्पॉट किंवा तो ब्लॅक स्क्वेअर जो असतो तो म्हणजे तुमचे सगळे निगेटिव्ह थॉट्स असतात. तुम्ही हळूहळू ते रोज करायला लागणार. रोज करायचं, 1 मिनिट फक्त करायचं आणि ते केल्यावर झोपून जायचं. ते केल्यानंतर तो हळूहळू 10-15 दिवसांनी तो ब्लॅक स्पॉट कमी होतो, तो ब्लॅक स्क्वेअर कमी होतो आणि डोळ्यापुढे एक प्लेन ब्राऊन कलरचा, लाईट ब्राऊन कलरचा स्क्वेअर येईल. तसं आल्यानंतर समजायचं की डोकं खूप शांत झालं. कारण आपण जसं बघतो की ब्रेनच्या प्रोसेसिंग सिस्टीम मध्ये काय असतं की ऑटोमॅटिक काही नसतं. असं बटन नाहीये की एकदा आपलं की डिलीट झाला विचार, असं नाहीये. तर त्याला आपल्याला स्टिम्युलेट करावं लागतं. तो स्टिम्युलेट केला की तो विचार हळूहळू एलिमिनेट होतो. जे मी तुम्हाला म्हटलं की ब्लॅक स्क्वेअर दिसतो ते म्हणजे आपली सगळी थॉट प्रोसेस असते. जसे जसे निगेटिव्ह थॉट्स कमी होतील तसा तो स्क्वेअर संपत जातो, हळूहळू एलिमिनेशन होत जातं आणि मग एक प्लेन स्क्वेअर येतो. तर विचार असते तुम्ही ते त्रासदायक विचार राहत नाही डोक्यात आणि मग तुम्ही स्वतःला सजेशन सेल्फ सजेशन खूप महत्वाचे असतात की ज्या दिल्यामुळे आपण आपला ब्रेन त्याप्रमाणे काम करू शकतो. पण ते डोकं शांत झाल्याशिवाय आपण सेल्फ सजेशन देऊ शकतो. त्यामुळे ते शांत कसं होईल याचा विचार आपल्याला त्यावेळेला करावा लागतो. आता बघा की योगाची पण काही आसनं अशी आहेत की जी केल्याने आपल्याला रिलॅक्सेशन खूप मिळते. बरीच आसनं अशी आहेत, पण निदान काही खूप जमलं नाही किमान 5 सूर्यनमस्कार घाला. कारण सूर्यनमस्कारामध्ये सर्वांग सुंदर व्यायाम असतो. 5च घाला, जास्त नका. तुम्हाला वेळ नसेल तर 5 घाला. 5 पेक्षा कमी घालू नका, कारण 5 निदान शरीर थोडं ऍक्टिव्ह तरी होतं आणि मग त्याने आपल्याला बाकीच्या गोष्टींसाठी खूप एनर्जी मिळते, खूप ऊर्जा मिळते. त्यामुळे योगा आणि मेडिटेशन सध्याच्या काळामध्ये तर खूप गरजेचं आहे. कारण मोबाईल किंवा या डिजिटल याच्यामुळे किंवा कम्प्युटरमुळे सारखं जो डोक्याला एक प्रकारचा ताण येतो तो कमी करण्यासाठी म्हणून आपल्याला मेडिटेशनची खूप गरज असते, योगाची पण खूप गरज असते. तुमच्यापैकी किती जण रेग्युलर एक्सरसाइज करतात? गुड, करायलाच पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण जर ते केलं तरच आपण फिजिकली ऍक्टिव्ह राहतो आणि मेंटली पण आपण फ्रेश होतो. बघा, आपण रेग्युलर करत असताना एखाद दिवस केलं नाही की आपल्याला डल वाटायला, सवय नसते आपल्याला त्याची. किमान 5 दिवस तरी करावं. अगदी शनिवार रविवार सुट्टी घेतली तरी चालेल, पण किमान 5 दिवस तरी व्यायाम झाला पाहिजे असा विचार आपल्याला करायला पाहिजे. प्रॉपर स्लीप फॉर बॉडी अँड माइंड टू रिचार्ज. म्युझिक, सॉंग्स, बिझिंग स्पेस फॉर स्ट्रेस बॉल म्हणजे काय? तर आपण जो स्ट्रेस क्रिएट करतो त्याने एक प्रकारचं जडत्व आपल्या मेंदूला आलेलं असतं. आणि तुम्ही म्युझिक ऐका. म्युझिक थेरपी हा तर एक वेगळा विषय आहे की सायकोलॉजिकली म्युझिक ऐकल्यानंतर आपण इतकं रिलॅक्स होतो, म्हणजे व्हायला पाहिजे ना, होतो की मला माहित नाही. मेंटल हॉस्पिटलमध्ये आपल्याकडे म्युझिक थेरपीचा एक वॉर्ड आहे. तिथे मस्त म्युझिक थेरपी असलेली त्यातल्या त्यात बरे झालेले रुग्ण असतात. त्यांना तिथे बोलावून मोठं हे वाजवून त्यांना नाचायला लावतात, म्युझिक ऐकवतात आणि ते अगदी तालात सुरात नाचतात. आपण उभं राहिलो तिथे तर आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे हे रुग्ण आहेत काय नॉर्मल आहे, इतके छान नाचतात. कारण म्युझिक थेरपी हा खूप महत्वाचा भाग आहे. तुम्ही बघा, तुम्ही एखादं म्युझिक ऐकल्यानंतर नकळतपणे आपले पाय हालायला लागतात. गणपतीतला ढोल ताशा आपण ऐकतो, आपण नाचत नाही पण आपले पाय ताल धरतात बघा. हे का होतं? तर आपल्या शरीरातल्या काही महत्वाच्या ज्या गोष्टी असतात त्या, आता हसल्यानंतर कॉर्टिसॉल कसं निर्माण होतं, ते कॉर्टिसॉल हे द्रव्य आहे आपल्या शरीरात की त्याने आपल्याला खूप रिलॅक्सेशन मिळतं. तसं म्युझिक ऐकल्यानंतर बघा, तुम्हाला जर खूप हे होत असेल, असं काय म्हणतो आपण, एकटं वाटत असेल किंवा डल वाटत असेल, तर मला स्वतःला जगजीत सिंगच्या गझल ऐकायला खूप आवडतं. काय नाही, डोळे मिटून शांत, कळतं असं नाही त्यातले शब्द सुद्धा सगळे, शांत बसून एक गझल ऐकली की आपण फ्रेश होतो. किंवा काही वेळेला खूप छान जुनी गाणी ऐकली तर बरं वाटतं. बघायचं सुद्धा नाही, नुसती ऐकली तरी चालतात. ही म्युझिक थेरपी आहे. कारण शरीरातले इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते स्टिम्युलेट होऊन त्याचा आपल्या ब्रेनवरती परिणाम होण्याकरता आपल्याला म्युझिक खूप गरजेचं असतं. आणि म्हणता आलं पाहिजे असं काही, किमान ऐका. ऐकता ऐकता आपण आपोआप गुणगुणतो. 4 वेळा ऐकलं की ते आपण आपोआप गुणगुणायला लागतो. सॉंग्स आपण म्हणत असं. या सगळ्यामुळे काय होतं की जे आपले स्ट्रेस बॉल असतात शरीरातले मेंदूमध्ये, ते हळूहळू स्क्वीज म्हणजे त्याला आकुंचित व्हायला सुरुवात होते आणि मग त्याच्यातून आपला स्ट्रेस खूप रिलीफ होतो. तुम्ही बघा, सतत जर गाणी ऐकत राहिलात तर आपल्याला दुसरं काही आठवत. काम करताना पूर्वी असायचं बघा, पहाटे पहाटे आमच्या घरी रेडिओ लावला जायचा. पहाटेपासून अगदी 7च्या बातम्या होईपर्यंत रेडिओ असायचा.
आता रेडिओ फार वापरला जात नाही, पण त्या सकाळच्या त्या भोपाळ्या, ती भजनं, तसं खूप वातावरण खूप छान निर्माण व्हायचं ते. आता हा प्रश्नच नसतो ना, उठल्यापासून आपली धावपळच असते. आपण स्वतःकडे खूप कमी लक्ष देतो आणि त्यामुळे मानसिक आरोग्याच्या तक्रारी जास्त वाढल्या आहेत. त्यामुळे किमान आपल्याला वेळ नसेल तर आपलं काम करताना सॉंग ऐका, काम करताना काहीतरी भजनं ऐका, जे आवडत असेल ते ऐका. भजनच ऐकायला पाहिजे असं काही नाही, पण ते तुम्हाला जाणवेल की त्यांनी आपला स्ट्रेस तिथे कमी होतो. वॉक इन नेचर रिस्पॉन्सेस इन सेन्सरी. निसर्गात फिरायला जा, मैत्रिणींबरोबर जा, एकटे गेलात तर झाडांची गप्पा म्हणजे मोठ्यांना नाही मारायच्या, रस्त्यात लोक वेडं म्हणतील आपल्याला. पण झाडांकडे बघा, रंग बघा, विविध छटा, हिरव्या रंगात किती छटा असतात ते बघा. इतकं बरं वाटतं तुम्हाला सांगते. आम्ही एकदा आपण ट्रिपला गेलेल्याचे फोटो असतात, तो फोटो काढून बघा, त्या फोटोमध्ये दिसणाऱ्या विविध छटा बघा, किती बऱ्या वाटतात. हिरवा रंग म्हणलं तरी हिरव्याच्या किती छटा असतात. साधं संभाजी पार्क मध्ये जाऊन ह्या ट्रॅकवरनं फिरताना जी झाडं असतात त्या झाडांमध्ये किती वेगवेगळ्या छटा असतात ते बघा. थोडक्यात आपल्याला निसर्गाची ब्युटी बघायची सवय लावायला लागते आणि ती ब्युटी कळावी पण लागते. खूप ब्युटी असते निसर्गामध्ये. आता खड्डे असले तरी खड्ड्यांमध्ये साठलेल्या पाण्यामध्ये सुद्धा ब्युटी असते, पण ती कळली पाहिजे आपल्याला. आपण प्रत्येक गोष्ट तक्रारीच्या स्वरूपात घेतो, त्यामुळे आपण त्याच्याकडे ब्युटी पण बघत बघावं, काही बिघडत नाही. खूप खड्डे असतील तर एखाद्या खड्ड्याचा फोटो काढून ठेवावा. आपण असं काही नाही, आपल्या हातातच नाही तर आपण फक्त ब्युटी बघावी किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यातलं सौंदर्य शोधण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला खूप गोष्टींपासून रिलीफ मिळतो आणि त्यामुळे आपलं मानसिक आरोग्य सुधारण्याला खूप मदत होते. मैत्रिणींबरोबर आपण फिरायला जातो तेव्हा सायकोलॉजिकली, पूर्वी हे हेल्थ कॉन्शियस लोक म्हणतात की न बोलता तुम्ही बराबरा चाला. आम्ही उलट सांगतो सायकोलॉजीचे गुरु की नाही, तुम्ही गप्पा मारा एकमेकींशी, तुम्ही बोलत बोलत चालणं पण होतं आणि मन पण रिकाम. पण गप्पा मारत चाललं तरी काही बिघडत नाही. तुम्ही जितक्या गप्पा मारा, जितकं बोला, तितकं मानसिक आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो आणि आपल्याला ते चांगलं ठेवायला मदत होते. त्याच्या पुढे अजून पण गोष्टी आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. इथपर्यंतचा भाग आज काही विचारायचा असलो तर त्याच्यावर विचार करत गेलं. गुड. आणि माझं म्हणणं तेच आहे, मी म्हटलं बघ अशी मीना तेच की मी मनापासून देण्याचा प्रयत्न करणार आहे, पण किमान त्यातलं 20% तरी तुम्ही आत्मसात करा आणि स्वतःसाठी वापरा. तुम्हाला नक्की फरक पडेल. अजून फ्रेश व्हाल. तुम्ही फ्रेशच आहात, तुम्ही छानच काम करताय, पण अजून फ्रेश व्हाल. तुम्हाला तुमचं आपण कसे आहोत ते कळेल आणि त्याच्यातनं तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहायला खूप मदत होईल.